नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये जी मुख्यमंत्री योजना आहे, याच्या अंतर्गत दर महिन्याला जर बघाल तुम्ही, तर टोटल जर बघा तर 50,000 विद्यार्थ्यांना ही इंटर्नशिप दिली जाईल. आणि याच्यामध्ये जर बघा तर टोटल तुम्हाला 6 महिन्यासाठी ही इंटर्नशिप दिली जाते. त्याच्यामध्ये दर महिना ₹10,000 तुम्हाला दिले जातात, जे तुम्हाला गावामध्ये तुम्हाला काम करायला लागतं. आता याच्यामध्ये तुम्हाला नोंदणी तुम्ही केलेली असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल की नोंदणी करायला लागेल, इथं लॉगिन करून नोंदणी करायला लागते. स्वतःच करायला लागतं आणि त्याच्यानंतर बाकीची तुम्हाला प्रोफाईल बनवावी लागते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागते की अप्लाय करायला लागेल. आता अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जर वयाची पात्रता जर पाहिली तर 18 ते 35 वयापर्यंतचे उमेदवार फॉर्म भरू शकतात. शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल. कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मोबाईल असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आणि आधार कार्ड आणि त्याच्यासोबत ते बँकचे पासबुक खाते संलग्न असले पाहिजे. तर त्यावेळेस तुम्हाला काय केलं जातं की याचा फायदा होणार आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर एक महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे बघा सध्या. ती जी नोंदणी होती ती शेवटपर्यंत त्यांनी काय केलं की 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 12:30 पर्यंत काय केली होती की वाढवण्यात आली होती. याची काय केली होती की वाढवण्यात आली होती. आणि याच्यानंतर जर बघितलं तर आत्ता सध्याचं स्टेटस काय आहे ते बघण्यासाठी मी काय केलं की लॉगिन केलेलं आहे. लॉगिन केलं. आता 2 तारखेला संपलेलं आज 5 तारीख आहे. सॅटर्डे, संडे सुट्टी त्याची आज सुट्टी आहे. तर याच्यानंतर जर बघितलं तर डॅशबोर्डला गेलो आपण. डॅशबोर्डला गेल्यानंतर आता लॉगिन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड येऊन जाईल. तिथे जातो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला प्रोफाईल दिसेल, तिथे तुमची प्रोफाईल असेल. त्याच्यानंतर इथे मॅचिंग जॉब कोणते आहेत ते येईल. आणि आता मॅचिंग जॉबच्या इथे जर क्लिक केलं मी, तर मॅचिंग जॉबच्या इथे जर बघा तर मला काय करतील की वेगवेगळे जॉब्स येतील इथे. पण आधी इथं अप्लायचा ऑप्शन येत होता. आता अप्लायचा ऑप्शन येत नाही. लक्षात घ्या की आता इथून भरतीचे बघा तर खूप साऱ्या ठिकाणी जे आहे ते वॅकन्सी जशी तशी आहे. इथे बघा की 8च्या 8 वॅकन्सी आहे. 17 खूप सारे विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरलेले नाहीत. आणि मी काय केलं की ॲप्लिकेशनवर गेलो मी. तर इथं मी ॲप्लिकेशन केलेलं आहे. तर याच्यानुसार जर बघितलं मी केलं होतं किती 12/9/2024ला केलं होतं. तर याच्यानुसार बघा तर अजून इथे अप्लाइडचं स्टेटस आहे. आता हे जे स्टेटस आहे ते काय होतं की बदललेलं काही विद्यार्थ्यांचं बदललेलं आहे. यांना सिलेक्ट केलेलं आहे. अजून माझी प्रोसेस झालेली नाही त्यामुळे अप्लाइडच दिसत आहे. ज्यावेळेस प्रोसेस ही कंप्लीट होईल त्यावेळेस काय होईल की इथं जे स्टेटस आहे ते काय होईल की सिलेक्टेड असं स्टेटस येईल आणि त्यानंतर कामाला जायला लागेल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.